नमस्कार, मी सेजल पुरवा. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. पुढे पाहणार आहोत न्यूज टॉपलाईन. सुरुवातीला बातम्या मोठ्या. नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या निकालाबाबत नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला आव्हान. आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. 2 डिसेंबरला झालेल्या निवडणुकीचे निकाल तातडीने देण्याची याचिकेमध्ये करण्यात आली आहे मागणी. राज्यातल्या महापालिकांमधील दुबार मतदानासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा. तर आलेल्या हरकती आणि सूचनांचं लवकरात लवकर निरसन करा. मुदतवाढ दिली जाणार नाही. निवडणूक आयोगाकडून सर्व महापालिका आयुक्तांना या सूचना. महानगरपालिकेच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोध घ्यावा. राज्य निवडणूक आयुक्तांच्या सर्व महापालिका आयुक्तांना सूचना. पालिका निवडणुकांची 15 डिसेंबरपर्यंत घोषणा होण्याचीही शक्यता. पार्थ पवार यांच्या मीडिया कंपनी मुद्रांक शुल्काची रक्कम भरणार नाही. तर कालच्या सुनावणीमध्ये वकिलांनी भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती. 21 कोटी मुद्रांक शुल्क कोण भरणार यावर झाली सुनावणी. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद. सावंतवाडीमधील राड्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची पत्रकार परिषद. चव्हाण निलेश राणे यांच्या आरोपांनाही देणार उत्तर. सभागृहात कर्जमाफीच्या विषयावरती बोलायचं नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या मुद्द्यावरती आम्ही बोलू शकत नाही. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य. 30 जूनपर्यंत सरकार कर्जमाफी देणार. बाबासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया समोर. शिक्षकांचा आज राज्यव्यापी संपात सहभागी झाल्यास वेतन कपात करण्याचा शिक्षण विभागाचा इशारा. शिक्षकांच्या संपाला पवारांच्या राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचा पाठिंबा. शिक्षकांनी शाळा बंद ठेवल्यास त्यांच्यावरती कारवाई होणार. शिक्षण संचालनालयाचा हा आदेश. मात्र 1 दिवसाच्या वेतन कपात केली जाणार तर माघार घेणार नाही अशी शिक्षकांची भूमिका. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन 2 दिवस भारत दौऱ्यावर. पंतप्रधान मोदींकडून स्वतः पुतीन यांचं स्वागत. पुतीन यांचं भारतात स्वागत करताना आनंद झाला. पंतप्रधान मोदींचं ट्विट. पुतीन आणि पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र पासिंगच्या गाडीतून प्रवास.